इंदापूर विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांनी जोरदार कंबर कसली आहे। इंदापूर विकास आघाडीची स्थापना करून पाटलांनी महायुतीमध्ये वेगळी चूल मांडल्याची चर्चा आहे। अपक्ष म्हणून पाटील इंदापूरच्या मैदानात उभे ठाकणार का, पाहूयात याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट। हर्षवर्धन पाटलांची महायुतीत वेगळी चूल। इंदापुरातून हर्षवर्धन अपक्ष निवडणूक लढणार। पाटलांचं विमान पुन्हा उडणार। इंदापूर विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। भाजपचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या बावडा गावात कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केली आहे। त्यामुळे पाटलांनी महायुतीत वेगळी चूल मांडल्याची जोरदार चर्चा आहे। इंदापूरच्या मैदानात पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। 1995, 1999 आणि 2004 या 3 निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आणि जिंकल्या। 1999 आणि 2004 मध्ये त्यांनी विमान चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकली होती। हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी। हर्षवर्धन पाटलांनी मध्यंतरी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र आघाडी अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली। आता पुन्हा तेच अजित पवार हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय प्रवासात अडसर ठरत असल्याने कार्यकर्ते पेटून उठले। तरुण वर्ग ऐकत नाही। तरुण वर्गाचं ठरलंय विकास आघाडी म्हणजे विकास आघाडी, काही झालं तरी झालं। जसं अजितदादा म्हणलं होतं का नाही, 72 आघाडी तुटलीच चाललं पण इंदापूरची जागा सोडणार आहे। काय बी झालं तर झालं, पण हर्षवर्धन पाटील हे विकास आघाडीतनच लढणार। इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बावडा गावात आज शाखा काढलेली आहे आणि याचा वटवृक्ष होणार आहे आणि या शाखेच्या माध्यमातूनच भाऊंला विधानसभेवर पाठवायचं आहे असं सर्वांचा निर्णय झालेला आहे। 1985 साली इंदापूर तालुक्यात महाविकास आघाडीचं विमान म्हणजे उड्डाण घेतलं होतं विकास ओढ्याने विमानाने। 20 वर्ष त्यांनी भरपूर प्रवास केला, पण ते 2014 साली थांबलं। थांबलेलं विमान आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी उडवायचंय। इच्छुकांची संख्या वाढल्याने इंदापूरमध्ये यावेळी काटेकी टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे इंदापूरचे विद्यमान आमदार आहेत। हर्षवर्धन पाटलांनीही इंदापूरमधून लढण्याचे संकेत दिले। याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आप्पासाहेब जगदाळे देखील इच्छुक आहेत। युवा नेते आणि सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेही इच्छुकांच्या रांगेत आहेत। निवडणुका जवळ आल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा आता काही ना काहीतरी राजकीय विचार असू शकतो आणि म्हणून ठीक आहे, ती कार्यकर्त्याच्या भावना असतील, पण अद्यापर्यंत आमच्या महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली कुठली निर्णय झालेला नाही। जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर मग ते जागा कुणाला द्यायची त्याचा निर्णय होईल, त्या जागेवर कोण लढायचं ह्याचा निर्णय होईल। त्यामुळे त्या गोष्टीला अजून वेळ आहे। प्रत्येकाला असं वाटतं निवडणूक लढावी। आता 30 सीट राष्ट्रवादीकडे आहे। आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू। भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही। जिथे एकनाथजीचे उमेदवार आहे, अजितदादाचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार लढताना भाजपाची कोणतीही बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इंदापूरमधून अपेक्षित मतं मिळाली नाही। भाजप आणि मोदींवरील नाराजीचा फटका बसल्याची चर्चा होती। त्यातच तालुकास्तरीय आघाडी काढून हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांना बळ दिले। उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानंच हर्षवर्धन पाटलांनी आतापासूनच अपक्ष म्हणून मोर्चे बांधणी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे। जावेद मुलानी, झी 24 तास, इंदापूर।